खास की ज्याचा शेवट गोडबाबाने सध्याच्या घडीला या स्पर्धेतील सांगता सोळा आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळतो. अमित आणि त्याचबरोबर फलंदाज विशाल शहा. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट जगतातील एक समसमता सितारा, ज्या खेळाडूने आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर संपूर्ण भारतभर टेनिस बॉल क्रिकेटचं विश्व दणानून सोडलं. अनेक स्पर्धांमध्ये ऑल इंडिया आयकॉन म्हणून देखील जो खेळाडू खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. अखादी देशामध्ये जाऊन देखील आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर अनेक स्पर्धा अक्षरशः गाजवल्या. आणि सध्याच्या घडीला गतवर्षीचं टेनिस बॉल क्रिकेट संगम देखील ज्या खेळाडूने गाजवलं. रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील अनेक स्पर्धांमध्ये आपण ज्यांना आयकॉन खेळाडू खेळताना आपण पाहिलं, असा घनसोली मधील एक नामवंत खेळाडू आणि नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट जगतातील समसमता सितारा विशाल शहा सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ॲज अ कॅप्टनच्या भूमिकेमध्ये या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 3 ओव्हरची मॅच. मॅच देखील ऑन होते. पहिला बॉल विशालसाठी. आडव्या बॅटने तर जरूर हा स्ट्रोक केलाय आणि पहिल्या बॉलवर आपल्या कर्तृत्वाचा आपल्या नावाचा डंका वाजवत असताना 6 रनसाठी हा फ्लाइटेड सिक्सर आपल्याला पाहायला मिळालाय. ॲक्शन मोडमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. विशाल शहा सध्याच्या घडीला भरपूर ट्रेंडिंगमध्ये आहे हा खेळाडू. हा बॉल देखील जसा टप्पा पडला थोडंसं प्रभावित केलं अभिने. सुरुवातीला अभिवर जो वार झाला, परंतु त्याला पलटवार देत असताना हा डॉट बॉल देखील येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन भरपूर आहे. डीप मध्ये फिल्डर तैनात, परंतु अप्रतिम प्रयत्न तर भरपूर चांगला केला होता, परंतु रन मिळतील 6. हा येतोय षटकार. Shadowfax delivery partner app. दोन षटकार आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेत. 3 बॉलचा खेळ झाला. सुरुवातीच्या पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर दुसरा बॉल निर्धाव आला आणि त्यानंतर या तिसऱ्या बॉलवर देखील आक्रमण आणि फक्त आक्रमण आपल्याला पाहायला मिळालं. 12 धावा आतापर्यंत होतात. पहिल्या सत्रामध्ये श्री 11 घनसोली या टीमने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. जीवनामध्ये तुम्ही एखादा निर्णय घेता, तो निर्णय सिद्ध करण्यासाठी भरपूर प्रयत्नांची पराकाष्ठाही तुम्हाला करावी लागते आणि ते प्रयत्न श्री 11 घनसोली या टीमचा सलामीवीर फलंदाज विशाल शहा करतोय. आडव्या बॅटने पुन्हा एकदा स्ट्रोक केला. फटका चांगला डीप स्क्वेअर लेगला फिल्डर पोहोचेल. एक सिंगल तर कंप्लीट झाली. सेकंडसाठी कॉल, परंतु रन मिळतील 4. हा येतोय अट्रॅक्टिव्ह प्रभावित करणारा चौकार. या चौकाराच्या साह्याने आतापर्यंत 16 धावा. हा बॉल देखील उंची भरपूर होती. वाईट बॉलचा इशारा. 1 बाउंडची ताकीद गोलंदाज अभि पाटीलला या ठिकाणी दिली जाते. टीमची धावसंख्या आतापर्यंत
17 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. मेगा फायनल सहा सामना दोन्ही संघ विजयाची स्वप्ने घेऊन उतरलेत. कोण होणार चॅम्पियन या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये? या प्रश्नाचं उत्तर देणारा सामना. डॉट बॉल आलाय. जसे 2 षटकार आले, रणनीती बदलली. एखादं क्षेत्रामध्ये ज्यावेळेस आपण काम करतो, ते काम करत असताना सुरुवातीला आपण त्यावर मात्र रणनीती आखत असतो आणि सध्याच्या घडीला ज्या प्रकारे 2 षटकार आलेत ना, त्यानंतर या मॅचमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करण्यासाठी भरपूर चांगली रणनीती आतापर्यंत सत्यामध्ये उतरवली गोलंदाज अभि पाटीलने. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या स्लाइडचा वेध घेतल्यानंतर 1 रन ॲड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 18 रन. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना भरपूर चांगला स्टार्ट निर्माण करून दिला टीम श्री 11 घनसोली या टीमला. परततोय बॅट्समन अमित. सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये स्ट्राईक पासून वंचित होता, परंतु ज्यावेळेस सेकंड स्पेल मध्ये खऱ्या अर्थाने त्यांना स्ट्राईक मिळाली. पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट करत असताना नवीन फलंदाज कुणाल आपल्याला पाहायला मिळेल. राऊंड द विकेट आकुड पद्धतीचा हा बॉल थोडंसं प्रभावित केलं. रनआउटची संधी, परंतु चांगली प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळाली. 1 रन या ठिकाणी ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 19 रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. गुरुनाथजी नाईक साहेब यांचं देखील शुभ आगमन होते. त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या निमित्ताने. समोरच्या दिशेने फटका टोलावलाय. 1 सिंगल देखील या ठिकाणी सहजरित्या पूर्ण होते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 20 रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 20 वर 1 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. थोडासा धीम्या गतीचा हा बॉल. जसा जसा डॉट बॉल येतोय तसा तसा दबाव वाढतोय श्री 11 घनसोली या टीमचा. कारण पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना त्यांना मात्र खऱ्या अर्थाने एक मोठा स्कोर उभा राहायचा आहे अगेन्स्ट दिविशा ऐरोली या टीम समोर. वेग देखील भन्नाट होता, परंतु या क्षणाला त्या वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. आणखीन एक डॉट बॉल. प्रत्येक बॉल रिलीज करत असताना सातत्याने टप्पा बदलवतोय. वेगावर असलेलं नियंत्रण, त्यानंतर गती परिवर्तनाने प्रत्युत्तर देणं ही भूमिका तेवढीच महत्त्वपूर्ण राहिली एकंदरीत या स्पर्धेमध्ये. गोलंदाजी करत असताना गोलंदाज कैलासच्या माध्यमातून ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु या क्षणाला 1 सिंगल तर जरूर या ठिकाणी पूर्ण होते. 1 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावत असताना आतापर्यंत 21 रन 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर.
स्पेल नंबर 3 आणि मेगा फायनलच्या मॅचमध्ये किती धावांचं टार्गेट असेल या प्रश्नाचं उत्तर देणारं षटक समित. पहिला बॉल समोरच्या दिशेने फटका टोलावलाय, एक सिंगल तर जरूर ऍड होते. अलोंग कार्पेट ज्या प्रकारे डीपमध्ये अभि तैनात होता, बॉल त्याने जज केला फक्त आणि फक्त एकच सिंगल. एका सिंगलच्या साह्याने आतापर्यंत 22 रन होतात. या स्पर्धेतील पहिल्या उद्घाटनीय मॅचमध्ये 47 रनचं टार्गेट आपण पाहिलं, परंतु या स्पर्धेतील शेवटच्या मेगा फायनलच्या मॅचमध्ये किती धावांचं लक्ष असेल हे प्रश्नचिन्ह देखील निर्माण झालंय. व्हाईट बॉलचा इशारा. 23 धावा आतापर्यंत होत आहेत. अजूनही शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत या ओव्हरमधले. दिविशा ऐरोली त्यांच्याच विरुद्धमध्ये श्रीलेवन गन्सोलिया, दोन टीममध्ये बिग बॅटल. मोठा हिट खेळलाय विशाल शहाचा. हा ट्रेडमार्क स्ट्रोक येत असताना समोरच्या दिशेने या बॉलवर केले आक्रमण, ताकदीचा पुरेपूर वापर चेंडूने केला हवाई सफर. 6 रनसाठी हा विशाल शहाच्या माध्यमातून पॉवरफुल सिक्सर. शकतोय वेग देखील भरपूर चांगला होता, परंतु उंची देखील आपल्याला पाहायला मिळते. पंच निर्णय केव्हा या बॉलवर. व्हाईट बॉलचा इशारा देखील पंचांनी आमच्यापर्यंत दर्शवला. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव ऍड होत असताना 30 रन आतापर्यंत होतात. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, फटका फसला जाईल की काय. फिल्डर तैनात आहे, जजमेंट चुकलं, त्याचा पुरेपूर फायदा घेतला विशालने. जिथे फक्त आणि फक्त एकच धाव होती तिथे मात्र 2 धावा धावून काढल्यात. तुमच्याकडे धावण्यासाठी क्षमता असावी लागते, परंतु क्षमतेपेक्षा जास्त धावण्यासाठी तुमच्याकडे जिद्द आणि चिकाटी असावी लागते. ती जिद्द आणि ती चिकाटी आपल्याला पाहायला मिळाली. बॅट्समन विशालच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या 32 रन, 32 धावा आतापर्यंत होतात. हा बॉल देखील आपण पाहू शकतोय. या क्षणाला नो बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवत आहेत. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव ऍड होते. फ्री हिट ची संधी असेल बॅट्समन विशालच्या खात्यामध्ये. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिलं 2007 साली ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्या प्रकारे फ्री हिटचा बॉल आला, त्यानंतर प्रत्येक नो बॉलवर एक नवजीवन संजीवनी बॅट्समनला मिळत गेली. संध्याच्या घडीला ही संधी चालून आली बॅट्समन विशाल शहाला या मॅचमध्ये. फ्री हिटचा बॉल मिळालेल्या संधीचं सोनं केलं. चेंडू चालला डीप मिड विकेटच्या बाहेर. लॉंग अँड हाय हा षटकार. षटकार देखील आला. टीमची धावसंख्या भरपूर वेगाने पुढे जात असताना 39. अजूनही शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत या इनिंग मधले. 39 रन. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. 40 धावा आतापर्यंत होत आहेत. 40 रन आतापर्यंत झालेत. शेवटचा अंतिम बॉल. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं या स्पर्धेतील पहिल्या उद्घाटनीय सामन्यामध्ये 47 रनचं टार्गेट होतं, आणि या शेवटच्या मॅच मध्ये किती धावांचं लक्ष असेल या प्रश्नाचं उत्तर देणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. जर षटकार आला ना तर पुन्हा एकदा 47 रनचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळू शकतं. ही किमया करण्याची ताकद आहे विशालमध्ये, परंतु ती ताकद या बॉलवर मात्र जरूर त्याला दाखवावी लागेल या मॅच मध्ये. मुसळधार पावसाला सुरुवात होते. पावसाळी क्रिकेट एन्जॉय करतात हे खेळाडू. शेवटचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. टॅप केला, एक सिंगल तर पूर्ण गेली. सेकंड साठी कॉल. फिल्डर बॉल जज करेल, उचलून फेकेल. तत्पूर्वी दुसरी धाव देखील पूर्ण होते, परंतु 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या होते 42 आणि 43 रनचं टार्गेट असेल. चला लगेचच श्री11 टीम आपण फिल्डिंग लगेचच लावून घ्या.
यांच्या माध्यमातून साकारले गेलेली क्रीडा स्पर्धा आणि आज या स्पर्धेच्या माध्यमातून नुकतीच ज्यांची उपस्थिती आपण पाहिली, गेले अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर असलेली त्यांची निष्ठा, त्यांनी केलेले कार्य, ते कार्य पाहून नवी मुंबईची जबाबदारी ज्यांच्यावर सातत्याने दिली गेली असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष भरतजी जाधव साहेब यांचं देखील शुभ आगमन आपण पाहिलं. त्यानंतर युवा जिल्हाध्यक्ष आदरणीय इंदरभाऊ शेडगे, त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस युवा उद्योजक अश्विनजी अगमकर, त्याचबरोबर संतोषजी आहेर, अविनाशजी चंदन शिवे, राज भोईर, प्रणित पादेश, शिवचरण पुजारी, गुरुनाथजी नाईक उपस्थित सर्वांचंच आम्ही पुन्हा एकदा या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने सहर्ष स्वागत करतोय. गेले अनेक वर्षे या परिसरामध्ये संपूर्ण युवकांच्या गायातील ताईत असलेले तुम्हा सर्वांचे लाडके आदरणीय किरणदादा करंडे, रमला जो माणसांमध्ये ज्याने प्रत्येक माणूस जपला आणि प्रत्येकाला असं वाटतं की किरणदादा करंडे माणूसच आपला, दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि सातत्याने जनसेवा हीच ईश्वर सेवा ही ब्रीद मनामध्ये ताईत करून जनसेवेचा वसा त्यांनी आपल्या खांद्यावर उचललाय. बिरयानी खाओ, पैसे बचाओ. जॉब है डाउनलोड करो, इस पर मिल सकती है तुम्हें 40,000 तक की जॉब. डाउनलोड करें, जॉब है. जनसन्मान बघा 43 रनचं लक्ष आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गणेश करंडे आणि त्याचबरोबर बाबू कांबळे, ऐरोलीचा बाहुबली सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सकाळच्या 17 पासून भरपूर चांगला इम्प्रेसिव्ह त्यांनी केला आणि आजच्या दिवसामध्ये सुपर 3 मध्ये दाखल होणारा तिसरा संघ आपल्याला दिविशा ऐरोली आपण पाहिला. सेमीफायनलच्या मॅचमध्ये सीबीडी टीमला त्यांनी पराभूत करून मेगा फायनलमध्ये खेळत असताना पहिल्या इनिंगमध्ये 43 धावांचं लक्ष सेट केलं गेलं अगेन्स्ट श्री 11 घनसोली या टीमने आणि त्यानंतर या 43 धावांचा लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल हे सांगण्यासाठी हे दोन्ही बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच लगेचच आपण चालू करायचे. चला तर मॅचला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज क्रमांक 1 विकी आपल्याला पाहायला मिळतील. राऊंड द विकेट. विकीचा पहिला बॉल थोडंसं प्रभावित केलं गणेश करंडे यांना. डॉट बॉलची समाप्ती 17 मध्ये आता मात्र करायच्यात ते म्हणजे 43 रन. 17 बॉल 43 ची आवश्यकता आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु या क्षणाला व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव ऍड होते. धावफलकाचा श्री गणेश आहोत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॉल देखील वेग भन्नाट होता परंतु पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा आलाय. अवांतर स्वरूपामध्ये आणखीन एक धाव ऍड होते. फ्रीडचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल.
सर्वच खेळाडू खऱ्या अर्थाने एन्जॉय करतात ही क्रीडा स्पर्धा. या परिसरातील युवा नेते आणि सातत्याने ज्यांची नेहमीच कार्यपद्धती ज्या प्रकारे राहिली, ठोस निर्णय आणि ठाम कृती, किरण करंडे यांच्या संकल्पनेतून साकार झालेली क्रीडा स्पर्धा आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. महाराष्ट्राचे लाडके दादा, महाराष्ट्राचं विकास पर्व स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या आठवणींना उजाळ देणारी क्रीडा स्पर्धा आपल्या भेटीस आली. आणि या स्पर्धेतील अंतिम मॅच पुन्हा एकदा आणखीन एक व्हाईट बॉल येतोय की काय, परंतु या क्षणाला व्हाईट बॉलचा इशारा पुन्हा एकदा पंचांपर्यंत दर्शवतात. आतापर्यंतचे 3 चेंडू अवांतर स्वरूपामध्ये 3 धावा खर्च केल्यात गोलंदाज विकीने. 17 मध्ये अजूनही 40 रनची गरज आहे. थोडासा धीम्या गतीचा हा बॉल होता, परंतु बॉल थोडासा स्किट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. मी मगाशी देखील ज्या प्रकारे उल्लेख केला की मातीच्या खेळपट्टीवर टेनिस बॉल स्किट होत नाही, परंतु कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवर ज्यावेळेस पाणी साचलं जातं रबर बॉल हा मात्र स्किट होताना आपल्याला पाहायला मिळतो. 16 बॉलमध्ये अजूनही करायच्या 40. लक्ष थोडंसं दूर आहे, परंतु आतापर्यंत ज्या प्रकारे विजय मिळवत आलाय दिविश ऐरोली संघ, या शेवटच्या विजयासाठी देखील त्याच प्रकारचे प्रयत्न मात्र त्यांना करावे लागतील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला जाईल की काय. 2 फिल्डर आले होते, परंतु या क्षणाला घडलंय काय. हाताचा वेध तर जरूर घेतला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळेल हातातून ओढून थेट यष्टांचा वेध घेतला. हे चित्रफित भरपूर प्रमाणामध्ये प्रसारित होईल सध्याच्या घडीला. राष्ट्रवादी पुन्हा एक फलंदाज गमावल्यानंतर नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अजिंक्य नावामध्ये अजिंक्य आहे, परंतु विजयासाठी भरपूर चांगले प्रयत्न एकंदरीत जरूर करावे लागतील. मेगा फायनलचा थरार दोन्ही टीममध्ये चालू असलेली ही लढत आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय, फटका तर भरपूर चांगला डीपमध्ये फिल्डर होता. विनीत पाटील बॉल खाली येईल तत्पूर्वी अमित आला बॅकअपसाठी. बॉल त्याने जज केलाय, उचलून फेकेल तत्पूर्वी फक्त आणि फक्त एकाच धाब्यावर समाधान मानावं लागेल. एका रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावलाय. 4 धावा आतापर्यंत होत आहेत. अजूनही 14 बॉलमध्ये करायच्यात त्या म्हणजे 39 धावा. अशक्य या आयुष्यामध्ये काहीच नाही. जर तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील विजय प्राप्त देखील तुम्ही करू शकता. टॅप करण्याचा प्रयत्न होता, एक सिंगल तर पूर्ण केली. एका रनच्या साह्याने पुन्हा एकदा 5 रन. तेरा बॉलमध्ये अजूनही करायचे 38. हा बॉल देखील तेवढाच इम्पॉर्टंट असेल. जर एखादा मोठा षटकार आला तर मॅच मध्ये एक दर्जेदार कमबॅक. इनसाइड एज आणि फलंदाज या ठिकाणी बाद होत असताना एक दर्जेदार झेल पकडला विकेट कीपर विशाल शहाने. आणि या मॅच मध्ये विचार काय करतोय समजदार राजा. मॅच मध्ये नवी रंगत निर्माण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अभि पाटील
दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. समीकरण बदललंय. बारा बॉल मध्ये करायच्या त्या म्हणजे 38 रन. लक्ष थोडंसं दूर आहे, परंतु जर त्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करायचा असेल तर षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. गोलंदाजीच्या मार्कवर सध्या टीमचा महानायक विशाल शहा आलाय गोलंदाजीसाठी. या स्पर्धेमध्ये एकंदरीत भरपूर चांगलं परफॉर्मन्स या खेळाडूच्या दरम्यान ॲज अ ऑलराऊंडर म्हणून आपल्याला पाहायला मिळालाय. 12 मध्ये अजूनही करायचे आहेत ते म्हणजे 38 राऊंड द विकेट. अजिंक्यसाठी हा बॉल वेग भन्नाट होता, परंतु या क्षणाला एक रन डिक्लेअर स्वरूपामध्ये ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. अकरा मध्ये अजूनही 37 ची गरज आहे. दोन्ही टीम मध्ये चालू असलेला संघर्ष, एक काटेकी टक्कर, एक कडवी झुंज, एक कडा मुकाबला आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॉल देखील लाईन भरपूर चांगली होती, परंतु या क्षणाला आणखीन एक डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. 10 बॉल आणि 10 मध्ये करायच्यात 37 रन. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे, असं वाटलं होतं की जशी सुरुवात श्रीलेवन घनसोली या टीमने केली तशी सुरुवात पाहायला मिळेल की काय, परंतु या क्षणाला पूर्णपणे प्रतिस्पर्धी टीमच्या विरुद्धामध्ये चांगली गोलंदाजी होते. आणखीन एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव ऍड होते. 9 मध्ये अजूनही करायचे आहेत 36 रन. 9 बॉल आणि 36 ची आवश्यकता आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. हा बॉल देखील वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अंगाचा वेध घेतलाय. जसा जसा डॉट बॉल येतोय तसा तसा आत्मविश्वास वाढत असताना श्रीलेवन घनसोली या टीमचा मोठे फटके लगावण्यापासून आतापर्यंत रोखले विशालने, कारण अनुभव भरपूर आहे या खेळाडूकडे. अनेक स्पर्धा या खेळाडूने गाजवल्या. ग्रामीण क्रिकेट बरोबरच खुल्या गटातील स्पर्धा, त्यानंतर ऑल इंडिया आयकॉन म्हणून देखील हा खेळाडू अनेक स्पर्धांमध्ये खेळताना पाहायला मिळाला. पावसाळी क्रिकेटमध्ये देखील त्याने भरपूर चांगले इम्प्रेस केले. हा बॉल देखील आणखीन एक डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक बॉल रिलीज करत असताना सातत्याने टप्पा बदलवला जातोय. वेगावर असलेलं नियंत्रण, बॅट्समनची मोमेंट पूर्णपणे रीड करून मनामध्ये रणनीतीची शहानिशा करून ती रणनीती सत्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न आपल्या भेदक गोलंदाजीने करतोय गोलंदाज विशाल शहा. आणखीन एक डॉट बॉल येईल की काय, परंतु या क्षणाला हा डॉट बॉल आलाय आणि षटक देखील कंप्लीट होतंय. या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त अवघ्या 2च धावा त्याने खर्च केल्या. समीकरण बदललंय. शेवटचे 6 बॉल आणि 6 मध्ये करायचे आहेत त्या म्हणजे 36 रन. 6 बॉलमध्ये 36 रन कराव्या लागतील. 6 बॉलमध्ये 6 षटकार मारावे लागतील. युवराज सिंगची इनिंग आठवावी लागेल. टेनिस बॉल क्रिकेट जगतात देखील अनेक खेळाडूंनी अशा प्रकारचे विक्रम केलेत. विशाल शहाने देखील 6 बॉलमध्ये 6 षटकार मारलेत, परंतु आता मात्र अभि पाटीलला ती किमिया मात्र करावी लागेल या मॅच मध्ये. घनसोली की ऐरोली, ऐरोली की घनसोली या प्रश्नाचं उत्तर देणारे शेवटचे 6 बॉल आणि विनीत पाटील आलाय बॉलिंग ट्रॅकवर, ज्याने कालच्या दिवसामध्ये अनेक सामन्यांमध्ये भरपूर चांगली गोलंदाजी केली होती. विनीतचा पहिला बॉल मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळेल की काय. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये हा झेल पकडण्याचा प्रयत्न असफल राहिला. एक सिंगल तर जरूर या ठिकाणी पूर्ण होते. आता मात्र 5 बॉल आणि 5 मध्ये करायचे त्या म्हणजे 35 रन. बादशाह स्लाइसचा वेध या ठिकाणी घेण्यात आलाय. 1 रन डिक्लेअर स्वरूपामध्ये ऍड होते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन भरपूर आहे, परंतु या क्षणाला
हातातून झेल निसटलाय विशाल शहाच्या. आडव्या बॅटने हा स्ट्रोक केलाय. अशी फटकेबाजी जर सुरुवातीला झाली असती तर कुठेतरी विजयाच्या दिशेने दिविशा ऐरोली संघ गेला असता. राष्ट्रवादी पुन्हा पुन्हा एकदा आणखीन एक क्रॅकिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु काय फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. शेवटचा अंतिम बॉल विजयाचं दार उघडलंय श्री 11 घनसोली या टीमने, परंतु अजूनही एक पाऊल बाकी आहे. हा बॉल देखील आपण पाहू शकतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवत आहेत. शेवटचा अंतिम बॉल आणि किरण करंडे आयोजित ही स्पर्धा जिंकली श्री 11 घनसोली या टीमने चॅम्पियन ठरलाय. तुझ्या साथीने एका मुखा